10 जुलैला आहे गुरुपौर्णिमा। आपल्या सर्व गजानन भक्तांसाठी अतिशय एक आनंदाचा दिवस, खास दिवस। तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक गजानन भक्त वेगवेगळी महाराजांची सेवा करणार आहेत। तुम्हाला गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्याची इच्छा असेल तर हा ग्रंथ आहे, हा दासगुरू महाराजांनी लिहिलेला आहे। हा ग्रंथ वाचण्यासाठी 6 ते 7 तास लागतात। गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही एक आसन बसून हे पारायण करणार असाल तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार हे पारायण करू शकता। म्हणजे रात्री 9च्या आत आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे। सकाळी 7 वाजेपासून 9 वाजेपर्यंत किंवा मग ब्रह्ममुहूर्तापासून तुम्हाला जेवढा वेळ लागेल त्या वेळेमध्ये तुम्ही तुमचं पारायण पूर्ण करू शकता। फक्त 9च्या आत पारायण पूर्ण करायचं आहे आणि गजानन महाराजांची आरती करायची आहे, महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे। आता ज्यांना गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणं शक्य होणार नाही, परंतु पारायण करण्याची इच्छा तर आहे, तर मग तुम्ही पारायणाचा ग्रंथ आहे, हा छोटा ग्रंथ आहे श्री गजानन महात्म्य म्हणून, या ग्रंथाचं देखील तुम्ही पारायण करू शकता। या ग्रंथामध्ये देखील 21 अध्याय आहेत, परंतु अतिशय संक्षिप्तपणे अगदी मेन मुद्दे यामध्ये घेतलेले आहेत। आणि विजय ग्रंथामधले जे 21 अध्याय आहेत त्याचं संपूर्ण सार यामध्ये दिलेलं आहे। हा ग्रंथ वाचण्यासाठी 1 ते 1.5 तास पुरेसा होतो। ज्यांची इच्छा असेल परंतु आता वेळ नाही, तर मग तुम्ही गजानन विजय ग्रंथाऐवजी तुम्ही गजानन महात्म्य या ग्रंथाचं पारायण करू शकता।